सारखं वागत होतास तू. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तुझ्यामुळे मी माझ्या मम्मांपासून लांब झालोय. मी कधीच विसरणार नाहीये. मला माहिती आहे श्रेयस, तू दारूच्या प्रभावाखाली होतास, पण अंदुक सुद्धा आठवण आहे तुला. तू खरं वागत होता श्रेयस. तुझं लई प्रेम आहे माझ्यावर, मला माहिती. अरे तू काय थांबले अजून? जा बाहेर. वेळ पांघरून पेडगावला जातो आणि आम्हालाच मूर्ख बनवतो. अहो का त्रास करून घेता एवढा? थांबा, मी बघते काय करायचं ते. त्रास का करून घेतोय? चेहऱ्याची तर वाट लावून घेतली आणि त्रास का करून घेताय? काय करताय तुम्ही? मी ते पुसून देते, म्हणजे आंघोळीला जाल. अहो माझ्या नावाने तो तुमचा मूर्ख भाचा गेला आंघोळ करून. हे सगळे त्याचेच उद्योग आहेत आणि तुम्ही माझा चेहरा काय पुसताय? जाऊन 4 चापट्या द्या त्याला. मुळूबाई कुठला? प्लीज असं बोलू नका. श्रेयसची मानसिक अवस्था ठीक नाहीये. आजारी येतो, लहान मुलांप्रमाणे वागतो. लहान मुलं तसंच वागतात ना. थांबा, मी पुसून देते. गप्प बसा. लहान लहान कसला? अहो मुळात अंगात धमक असावी लागते. तुमच्या भावाने त्या यशोधरा समोर नांगी टाकली. मुलंही तशीच शामळू. श्रेयसच्या अंगात तर जराही दम नाहीये. आला होता माझ्याकडे ऍडवाइस घ्यायला. नाही नाही, मला हिरो व्हायचंय, तर तुमच्या बोलण्यातनं मी काहीतरी शिकतो. देवाकडे बघत बसतात ना, तसा बघत होता माझ्याकडे. बोलण्याच्या नादात मला कधी चोप लागली कळलंच नाही आणि मग गेला हे असलं डिझाईन काढून. मूर्ख. अहो झालं त्याच्याकडून चुकून, का उगाच राग करताय? चुकून? चुकून कसलं चुकून? आणि त्याला म्हणावं एवढंच जर डिझाईन काढायची हौस असेल ना, तर काढ आपल्या बायकोच्या हातावर मेहंदी. पाचपोचच उरला नाही. आणि तुम्ही त्याला मोकळा सोडताच का? ए असले उद्योग करायला? हे बघा, तुम्ही ना उगाच त्रास करून घेताय. श्रेयस आहे ना, त्याची मानसिक अवस्था थोडी वेगळी आहे. त्याचं डोकं थोडंसं वेगळं चालतं. त्याला ना गंमत वाटली असेल म्हणून त्यांनी केलं असेल तसं. उगाच कुणाला त्रास देणाऱ्यातला नाही होतो. अहो तुम्ही मलाच काय सांगताय? चूक त्याची आहे, त्याचे कान उपटा. आणि तुमचा उपदेश नकोय आम्हाला, समजलं? जाऊ का आता आंघोळीला? नाही नाही, असा चेहरा घेऊन सगळ्यांसमोर नाही जाऊ शकत, आमचंच हसं होईल. आता तुमच्या माहेरी आलोय ना आम्ही, तुमची तर आज्ञा आम्हाला घ्यावीच लागणार. जाऊ आंघोळीला जाऊ. हो. हो. तू काय करतेस इकडे? तुला सांगितलंय ना मी कितीतरी वेळा या रूम मध्ये नको येऊस म्हणून. तुझ्यामुळे मी माझ्या मम्मांपासून लांब झालोय. मी कधीच विसरणार नाहीये. श्रेयस, श्रेयस, अरे का वागतोयस तू असं? काल मनातलं सगळं बोललास तू. माझ्यावर प्रेम आहे किती मनापासून सांगितलंस रे तू. आणि आता माझं तोंडही बघायचं नाहीये तुला. नाही सहन होते, नाही सहन होते हे सगळं मला. किती दिवसांचा त्रास सहन करून तुझ्या खुशीत विसावले होते मी, आणि आज तू दूर लोटलंस मला.
नाही सहन होते श्रेयस, नाही सहन होते. सगळी लढाई तुझ्यासाठी चालू आहे माझी, आणि तू लोटतोयस मला. तारा, काय झालं तारा? एवढी का रडतेस? काही नाही आजी. नाही कसं, काहीतरी खोलवर तुझ्या जीवाला लागलंय. सांग मला, आजी म्हणतेस ना, काय झालंय सांग. काही नाही आजी. नाही कसं, चल चल तिथे बस, ये चल, सांग मला काय झालंय. बस, सांग मला काय झालंय. श्रेयसने दूर लोटला आजी मला. काल खूप प्रेमाने त्याने मला सांगितलं त्याचं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे. आम्ही दोघं पण खूप आनंदात होतो. मन अगदी हलकं झालं होतं आजी. इतक्या दिवसानंतर मी त्याच्या कुशीत झोपले होते. शांत झोप लागली होती. मग सकाळी अचानक त्याने दूर केलं मला. मला म्हणला, का आलीस तू इथे? मला तुझं तोंड पण बघायचं नाही, निघून जा इथून. आजी, श्रेयसचं मन लहान पोरासारखं आहे, मला माहिती आहे. पण मग एवढं वाईट वागू शकतो का हो तू माझ्याशी? माझा तर विश्वासच बसत नाहीये की त्याच्या मनात माझ्याविषयी एवढा राग भरलाय. मी समजू शकते त्याला मी या घरात राहायला नकोय, कारण त्याच्या मनावर हेच बिंबवलं गेलंय की त्याच्या मम्माला मी दूर केलंय त्याच्यापासून. 12 तासापूर्वी त्याने मला आय लव्ह यू म्हणणं आणि आज सकाळी उठून त्याने मला खोलीतून असं बाहेर काढून टाकणं. काय अर्थ आहे या सगळ्याचा? मला काहीच समजत नाही आजी. मी त्याचं प्रेम खरं मानायचं की त्याचा द्वेष, काहीच कळायला मार्ग उरला नाही. खरंय तू म्हणतेस ते. त्याच्या मनातली आडी काढणं कठीण आहे, पण तू थोडा धीर धर. यशोधरा आली ना की सगळं ठीक होईल. तुमचं नातं या वळणावर यायला नको होतं. तुम्हा दोघांना एकमेकांच्या प्रेमात पडलेलं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हे घर कोणाचंच प्रेम टिकू देत नाही असं वाटायला लागलंय. आज तुम्ही दोघं एकमेकांपासून इतके लांब गेलायत ना, याचंच दुःख होतंय ग मला. मी म्हंटल ना, तू थोडा धीर धर. हा, तुझं प्रेम खरं असेल ना तर तो नक्की परत येईल बघ तुझ्याकडे. तू आत्ताच म्हणालीस ना की त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. दारूच्या अंमलाखाली म्हणाला होता, पण आता या आजींना नको सांगायला, त्यांना धक्का बसेल.